पाहिलं समाजामध्ये शिक्षकांवर जर ही परिस्थिती असेल, ते स्वतःच्या लेकरांचं शिक्षण आणि मुलींच्या लग्नाच्या जर समस्या येत असतील तर यावर सर्वांनी बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लावलं रोपटं लावलं, फळाच्या टायमाला अडीच आमच्या घरी. मग आज त्यांच्या कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. ते मुलं आज सेटल नाही त्यांची. आज ते मुलं वनवन भटकतात असत्या. मुलींचे लग्न येते, एका मुलीचं त्यांनी वरून करून लग्न केले असतील. एवढी बेकार अवस्था आहे आमच्या लोकांची. आमचे बिरोरे सर छत्रपती संभाजीनगरचे शेळ्या राखतात. सगळे संसार हे ते वडातार समाजात गुरुजी बघा, गुरुजी शेळ्या घेऊन आले. असे अपमान सहन करायचा समाजात द्वेषानं बघितलं जातं. आता आमचे भूम मधील शिंदे सर म्हणायचं, शिंदे सर म्हणून, तर ते दाऱ्यावर जातात लोक तिथं, वेठबिगारीचं काम करतात. हो, पवार सर लातूर मधले गाड्या ढकलतात. ते त्या गाड्यामध्ये त्यांच्या सर काजू बदाम विकतात. म्हणजे जर आपण विचार केला की गुरु, शिक्षक म्हणजे गुरु, आणि त्याच्यानुसार समाज घडत असतो, गुरुची जर ही परिस्थिती असेल बघा, सर्वसामान्य कठीण आहे. आता याच्यामध्ये तुमच्या मागण्या काय येतात? नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत आझाद मैदानावर, आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाडी, वस्ती, तांड्या पर्यंत ज्या आपल्या सरकारी शाळा गेल्या होत्या, जिल्हा परिषदेच्या शाळा गेल्या होत्या, आणि वस्ती शाळेचे शिक्षक म्हणून काही लोकांना सरकारने घेतलं होतं, आणि ते इथं आज आंदोलनासाठी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं नाव काय? माझं नाव राजकुमार सरवदे. मी वस्ती शाळा शिक्षक संघाचा, महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा राज्याध्यक्ष म्हणून कार्य करतो. तर आमची शाळा ही 2001 पासून सुरू झाली. त्यावेळेस आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली होत्या 2001 साली. त्यावेळेसची ऑर्डर ही 10 महिन्याची होती. 10 महिन्यानंतर आम्हाला ब्रेक दिला जायचा. नंतर पुढच्या वर्षी 10 महिने म्हणजे एक शैक्षणिक वर्ष सुरू झालं. तर ते ज्या वेळेस वेळेस सुरू असायचं ते 10 महिने, सुट्ट्याच्या 2 महिन्यामध्ये सरासरी 1 जुलै पासून एप्रिल पर्यंत. हा, या पद्धतीने आमची शाळा चालायची. आणि अशा प्रकारे आम्ही तब्बल 2008 पर्यंत या पद्धतीने कार्य केलं. आम्ही कार्य करत असताना 10 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आम्ही सलगपणे 4 वर्ग 4:30 पर्यंत सरासरी, आता 4 वेळ झालेला आहे, सरासरी 4:30 वाजेपर्यंत आम्ही 4 वर्ग सांभाळायचे. म्हणजे वस्ती शाळेवर प्रत्येक वस्ती शाळेला एकच शिक्षक होता. एकच शिक्षक होता 2008 सालापर्यंत. 2001 सालापासून 2008 सालापर्यंत एकच शिक्षक होता. त्यानंतर शाळांचे उच्चीकरण झाले आणि त्यावेळेस आम्हाला एक शिक्षक जोडीदार मिळाला. तोपर्यंत आम्ही 8 वर्ष एका शिक्षकाने 4 वर्ग सांभाळून शासनाचे टप्पे देणं, त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणं, चांगल्या प्रकारचं अध्यापन करणं, असं प्रभावी काम केलं. तर या दरम्यान सर आम्ही 2008 पर्यंत एकट्याने कार्य करत असताना फक्त 1,000 रुपये मानधन होतं आम्हाला. फक्त 1,000. समाजामध्ये आम्हाला शिक्षक तर म्हणलं जायचं. काही लोक उपहासात्मक सुद्धा म्हणायचे की सर आले. म्हणजे समाजात मध्ये आर्थिकतेने आम्हाला कमी मूल्य होतं. आणि शाळेवरती गेल्यास आम्हाला समाधान वाटायचं की आम्ही अध्यापनाचं कार्य करतो. आम्ही गोरगरिबाच्या लेकरांना वाडी, वस्ती, तांडे, पाडे, आता आमची मागणीच आहे त्या पद्धतीची. ते दुर्गम भागातील लोकांसाठी कार्य केलं. आणि त्या दुर्गम भागात तुम्हाला सुरुवातीला एवढं कमी वेतन भेटायचं, आणि जाण्यासाठी खूप रस्ते पाऊल वाटा होत्या, नदी नाले आडवे होते, चिखल काय अडचणी यायच्या तुम्हाला? अडचणी अशा यायच्या की आम्ही गाईच्या गोठ्यामध्ये शाळा भरवल्या, एखाद्या पडक्या घरामध्ये, किंवा आमचं जे घर आहे काही बांधवांनी पत्र्याचे शेड ठोकले, तिथे शाळा सुद्धा नव्हती. बऱ्याच लोकांकडे शाळा नव्हत्या. स्वतः प्लॉट खरेदी करून तिथं पत्र्याचे शेड ठोकले. आणि अशा प्रकारे तब्बल 2008 साली आम्हाला शासनाचा निधी आला की तुम्ही त्या ठिकाणी शाळा बांधण्यासाठी निधी आला. पण बऱ्याच ठिकाणी शाळा बांधायला सुद्धा प्लॉट नव्हते. मग आमच्या वस्ती शाळा शिक्षक बांधवांनी तिथं पैसे खर्च करून प्लॉट विकत घेतले आणि त्या ठिकाणी शासनाच्या शाळा उभारल्या. एक तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये मानधन, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या गोष्टी कर्ज काढून आम्ही प्लॉट घेतले. तिथं शासनाने इमारती बांधल्या. आम्ही शासनाच्या नावे केली ती शाळा.
हा. अशा प्रकारे खूप हाल आम्ही सहन केलेले आहेत. तर या दरम्यान ईश्वर सुद्धा बघत असेल की वस्तीशाळा शिक्षकांनी काय कष्ट केले. आज आमचा बांधव 2001 पासून 2014 पर्यंत सेवा करून 1 मार्च 2014 कायम झाला हा. आणि तिथून 24,000 पगार चालला. तोपर्यंत आम्हाला 2008 पर्यंत 1,000 रुपये, 2008 पर्यंत 3,500 रुपये, 5 वर्ष पुढे. 5 वर्ष. हो, तर तब्बल 13 वर्ष प्रभू रामचंद्रांचा वनवास 12 वर्ष म्हणतात, आम्ही तर 13 वर्ष वनवास काढला. तर ह्या अशा गोष्टी वेतन वेळेवर नाही किंवा मानधन एवढं कमी, हो, म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये घरामध्ये जे प्रॉब्लेम यायचे भयानक. तर अक्षरशः तुम्हाला खोटं बोलत नाही, एखादा सण करायचा म्हटलं सर तर सणाला आम्हाला तेल आणू शकायचे नाही. आम्ही फोडणीला तेल नसायचं बराच वेळेस. कधी समजा काही सणाला पुरणपोळी करायची, काही तळण करायची, त्याला सुद्धा आमच्याकडे पैसा नसायचा. आणि कोणाला शिक्षक असं समाजापुढे आपली एक शिक्षक म्हणून ओळख असायची, ओळख असायची ना, त्याच्यामुळे कोणाला काही मागता पण येत नसतं. मागता येत नव्हतं. कोणाला व्याजानं मागितलं तर तो हसायचा, अरे सर असं कसं काय म्हणायला लागले, व्याजाने पैसे मागतात. व्याजाने पैसे आम्ही घर प्रपंच चालवण्यासाठी काढलो. असं एवढं आम्ही हाल काढलेले सर की अशा प्रकारे वस्तीशाळा शिक्षकांना खरेच आतोनात हाल भोगलेले. म्हणून आम्ही शासनाकडे एक अर्थ विनवणी करतो की आमचा 13 वर्षाचा काळ तुम्ही आमचं एक सेवाग्राही धरून आम्हाला जुनी सेवा द्या. कारण आम्ही 2001 पासून काम करतो. तुम्ही फक्त जाहिरात व अधिसूचनेच्या जीवावरती तुम्ही पेन्शन देता काही वर्गाला, आम्ही प्रत्यक्ष काम करून आम्हाला मिळत नाही. आणि अशा ठिकाणी काम की जिथं काम करायला पण कोणी तयार करायला सुद्धा कोण तयार नव्हतं. काही लोकांनी मध्ये सोडून दिली असेल शाळा. आम्ही बऱ्याच बांधवांनी 25% बांधवांनी शाळा सोडून दिल्या. ज्या बांधवांनी समजा शाळा सोडून दिल्या त्यांच्या जागेवर म्हणजे नंतर नवीन भरती केली गेली. पण नंतर असं झालं, ज्यांनी 2 वर्ष करून सोडल्या त्यांना सुद्धा शासनाने डीएड करून घेतलंय. ते शासनानं घेतलेला सकारात्मक निर्णय. ज्यांनी 2 वर्ष काम केलं सोडून दिलं त्यांचं सुद्धा डीएड केलं आणि काही ठिकाणी समायोजन केलं. परंतु सध्या जे आता आमचे आडे सर आहेत त्यांची सेवा 14 कायम झाली. 2001 पासून करत होते आणि 24 रिटायर झाले. म्हणजे त्यांची सेवा झाली 10 वर्ष. 10 वर्ष त्यांनी झाड रोवलं, झाड ते लावलं, रोपटं लावलं, फळाच्या टायमाला आडेसर आमच्या घरी. मग आज त्यांच्या कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. ते मुलं सेटल नाही त्यांच्या. ते मुलं वणवण भटकतात असत्या. मुलींचे लग्न आहेत. एका मुलीचं त्यांनी वरून करून लग्न केले असते. एवढी बेकार अवस्था आहे आमच्या लोकांची. आमचे बिरोरे सर छत्रपती संभाजीनगरचे शेळ्या राखतात. घरी आल्यानंतर मग ते झालं सगळे संसार हे ते वडातार, समाजात गुरुजी बघा गुरुजी शेळ्या घेऊन आले. असे अपमान सहन करायचा. समाजात द्वेषानं बघितलं जातं. आता आमचे भूम मधील हे शिंदे सर म्हणून आहे सर, शिंदे सर म्हणून, तर ते दाऱ्यावर जातात लोकांची, तर वेठबिगारीचं काम करतात. हो, पवार सर लातूर मधले गाड्या ढकलतात. ते त्या गाड्यामध्ये त्यांच्या सर काजू बदाम विकतात. म्हणजे जर आपण विचार केला की गुरु शिक्षक म्हणजे गुरु आणि त्याच्यानुसार समाज घडत असतो, गुरुची जर ही परिस्थिती असेल बघा सर्वसामान्य कठीण आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या मागण्या काय येतात? आमच्या मागण्या एकच की आमची वाडी वस्ती तांडेपाडे अशा आदिवासी डोंगराळ दुर्गम भागामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेल्या सेवेतील व सेवानिवृत्त आडेसरांसारखे असे 1,500 ते 2,000 बांधव आहेत. सेवेतील व सेवानिवृत्त वस्तीशाळा शिक्षकांना 2001 पासूनची सेवाग्राही सेवा तर तुम्ही 2001 पासूनच केलेली. हो, सर्व लाभ सेवाग्राही धरून, मूळ सेवाग्राही धरून सर्व लाभ देण्यात यावेत. म्हणजेच आम्हाला जुनी पेन्शन द्यावी. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला माझं एवढंच सांगणं आहे की ऍक्च्युअली त्यांनी 2001 पासून सेवा दिलेली. तुमच्या कागदावर लिहिलेलं आणि ऍक्च्युअल केलेलं काम जरी कागदावर लिहिलेलं ग्राह्य धरलं जात असलं तरी पण जे ग्राउंडला काम केलंय, ज्या ग्रामीण भागांपर्यंत या लोकांनी शिक्षणाला पोहोचवलंय, त्या लोकांचे हे शब्द ऐकून तुम्ही याच्यावर काहीतरी डिसिजन घ्यावा, एवढीच तुम्हाला मी विनंती करू शकतो. याच्या व्यतिरिक्त सर आपलं काही सांगायचं? याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हणजे काय, तर ज्यावेळेस आमचे मासिक हे असायचे आमचे उपोषण, सॉरी मीटिंग, केंद्र संमेलन त्यावेळेस आम्हाला तिथं केंद्र संमेलनात जायला शिक्षक आम्हाला घ्यायचे नाही त्यांच्याबरोबर.
ते त्यांची सोय करायची, जायचे. आम्ही कधी पायी चालत जायचं, कधी सायकलवर जायचं, ज्याला बसची सोय आहे त्याच्यावर जायचं. म्हणजे अशा अतोनात हाल झालेले त्यांचे. 13 वर्षाचा काळ एवढा बेकार आहे आमचा. आम्ही आमच्या बायकांना साड्या आणू शकलो नाही, आमच्या मुलाबाळांना कपडे घेऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि पुन्हा ते दुसरी एक समस्या त्या ठिकाणी अशी येत असेल की विद्यार्थी शाळेपर्यंत आणायची एक समस्या असेल. हो, त्या समस्याबद्दल ते शाळेत आणण्यासाठी आम्हाला अगोदर 9 वाजता येऊन 1 तासभर मुलं गोळा करत फिरायचं. आणि ते मुलं गोळा करत फिरायचं त्या गाईच्या गोठ्यामध्ये, पडक्या घरामध्ये पत्र्याच्या डब्यात ते घेऊन यायचे आणि ते शिकवायचे सर. आणि एक ते पहिली ते चौथी, आता जेव्हा आता 2 शिक्षक काम करतात त्याचं एक शिक्षक एका शिक्षकानं केलेल्या कामाचं मूल्य असं केलं जात नाही. जिथं की आज 2 शिक्षक काम करतात त्या वस्ती शाळेत, त्या ठिकाणी एका शिक्षकाने काम केलं, एकाच शिक्षकानं काम केलं 2008 पर्यंत. आणि त्याची कदर आज पण केली जाते. अजिबात नाही, त्याचं काहीच मूल्यमापन नाही, त्याचं काहीच नाही. आम्हाला चतुर्पाध्याय श्रेणी आत्ता बसायली, 2014ला आम्ही लागलो, आत्ता बसायली आम्हाला निवड श्रेणी बसायला पाहिजे. म्हणजे असा अन्याय आहे. मग आम्हाला वाटते की इंग्रजाच्या काळापेक्षा आता सुद्धा तसाच अन्याय होतोय काय? कारण आता हे आपलं राज्य आहे, आपलं भारतीय लोक, आपले लोक राज्य करते आहेत. मग असा अन्याय संविधानानुसार चालणारं राज्य, संविधानानुसार डॉक्टर संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवातच होती वी द पीपल ऑफ इंडिया, भारताचे लोक. हो, म्हणजे आपण म्हणजे देश आहे. हो, आणि आपलेच हाल चालू आहे, आपलेच हात अशी परिस्थिती सध्या दिसते. सर, आपण कुठून येतात? मी नांदेडहून, हिमायतनगर तालुका. तुम्ही कधी जॉईन केले होते वस्ती? मी 2004 मध्ये. 2004 मध्ये. आणि 2014 पर्यंत कायम तर तुम्हाला कोणालाच केलं नव्हतं. आणि तुमची रिटायरमेंट कधी झाली नंतर? ऑगस्ट 24. ऑगस्ट 2024. तुम्हाला हे वस्ती शाळा जॉईन करून असं म्हणजे आनंद, म्हणजे आता जर विचार केला तुमच्या मनाने तर हे योग्य निर्णय होता असं वाटतं का चुकीचा निर्णय होता असं वाटतं? सर, सुरुवातीला तर आमची हालापेष्ट झालेलीच आहे. त्यानंतर थोडंफार आनंद वाटला आणि तीच परिस्थिती आमच्या रिटायर होऊन आली सर. आज रुपया सुद्धा आम्हाला भेटत नाही. आता तुम्हाला पेन्शन वगैरे काही नाही, 1 रुपया पेन्शन नाही, काही नाही सर. आणि आता तुम्हाला पेन्शन भेटत नाही. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं यामध्ये कसं म्हणजे आहे? आता परिस्थिती फार हे आहे. म्हणजे कुठे शिकले मुलं? सरकारी शाळांमध्ये शिकले? सरकारी शाळेमध्ये शिकले सगळे. आता एका मुलीचं एकूण तिकून लग्न केलेले आहे, 2 मुलाचे लग्न राहिले, एका मुलीचे लग्न राहिलेलं आहे. आणि इन्कमचा सोर्स काय आहे? काहीच नाही सर. शेती नाही, काही शेती नाही, काही नाही, काही. जर आपण पाहिलं समाजामध्ये शिक्षकांवर जर ही परिस्थिती असेल, ते स्वतःच्या लेकरांचं शिक्षण आणि मुलींच्या लग्नाच्या जर समस्या येत असतील तर यावर सर्वांनी बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सरकारपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे आणि यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. कारण या लोकांनी समाजाला अपलिफ्ट करण्याचं काम केलं, समाजाला वर उचलण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी कोणी जाण्याची हिंमत करत नाही तशा दुर्गम भागामध्ये या लोकांनी जाऊन स्वतःची सेवा दिली आणि खूप कमी पैशामध्ये 1000 रुपये आणि नंतर 3500 रुपये, म्हणजे ती खूप कमी रक्कम आहे. तेवढे पॉकेट मनी आजकाल काही लेकरांचे असते आणि तेवढ्या वेतनावर किंवा तेवढ्या मानधनावर या लोकांनी काम केलं. या लोकांकडे नक्कीच शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. सर, मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता अलीकडच्या काळामध्ये शाळा ज्याची जी गुणवत्ता आहे मराठी शाळांची किंवा आपल्या झेडपीच्या शाळांची, ती आपल्या ढासळताना दिसते. म्हणजे गुणवत्ता कमी होत चालली किंवा पालकांचं तिथं मुलं घालायला पालक धजत नाही. सर, एखाद्या अपवाद म्हणून आता काही तांडे वस्तीवाडी आहेत, ते ऊस तोडीला जातात, आमच्या कामाला जातात, त्याच्यासोबत मुलं जातात. अपवाद म्हणून असतील काही ठिकाणी झाले. काही ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होता तिथं नसेल, पण महाराष्ट्रात काही ठिकाणी 255 शाळा आता बंद झाल्या काही दिवसापूर्वी. हो. आणि काय झालंय की ग्रामीण भागातले मुलं सुद्धा रिक्षाने भरून भरून छोटस शहर तालुक्याच्या ठिकाणावर इंग्लिश मिडियमला पाठवलं जातं. हो सर. तर या अपेक्षा अशी हे सर, लोकांची भावना निर्माण झालेली आहे. आता माझ्याच भावाच्या मुलं
माझ्या भावाचे मुलं इंग्लिश मीडियमला पाठवले. इंग्लिश मीडियम पेक्षा जिल्हा परिषदेची शाळा सुंदर आहे सर. त्याच्या मुलाची गुणवत्ता आणि या इंग्लिश मीडियमची गुणवत्ता तुम्ही आज ऑन करून पहा. मराठी माध्यमाची गुणवत्ता चांगली आहे. मग असं मिसअंडरस्टँडिंग कशामुळे भावना झाली सर लोकांची. इंग्लिश मीडियम म्हणजे सर लागते काही म्हणजे भावनेच्या प्रवाहामध्ये जर इथली संख्या कमी झाली तर सरकारने जर शाळा बंद केली समजा, सरकार तरी काय करणार? जिथे जर 4-5 विद्यार्थी तुमचे राहिले तर त्यासाठी शाळा तर नाही चालू शकत ना पूर्ण. तर त्या बंद झाल्याच्या नंतर ज्यावेळेस फी वगैरे वाढणार आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं तसं गुणवत्ता तर काहीच नाही, तर हा विरोधाभास याला कोणी खोडून काढण्याचा एकतर प्रयत्न करत नाही. याचा आपल्या समाजावर विपरीत परिणाम होईल का? जसं तुम्ही आता काम करता. गोरगरिबावर तर परिणाम होणार सर 100%. काही लोक सर्वसाधारण असतील ते पाठवतील इंग्लिश शाळेमध्ये, काही तर घरीच राहणार, गुरं नोकर चाकर राहून भरणार, ते तर जाऊ शकणार नाहीत ना सर. फी भरू शकत नाहीत, गणवेश घेऊ शकत नाही. मग तर सगळं असं करून करून शासनाचं काय धोरण आहे ते काही समजत नाही. आपण हे समाजासाठी आता तुम्ही ज्यावेळेस वसती शाळांसाठी कामं केले तिथपर्यंत जे शिक्षण आपण पोहोचवलं होतं, त्या अशा गोष्टींमुळे ते पुन्हा कुठेतरी संकुचित होते असं वाटतंय. वाटते सर, पण नाईलाज आहे. आता सरकारच्या मनावर सरकारचा दबाव म्हणा की राहिलेले गोरगरीब त्याच पातळीवर राहा अशी अपेक्षा आहे काय तेवढं म्हणजे त्यांनाच त्यांनाच माहिती. आपल्या बरोबर बोलून खूप चांगलं वाटलं. सरकारला माझी शेवटी एकच विनंती आहे की ह्या ज्या समाजाला वर उचलण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या कामांमध्ये आपण पाहतो की भ्रष्टाचार आपण प्रत्येक ठिकाणी झालेला बघतो. एक रस्त्याचं काम असो किंवा काही ग्रामपंचायत मध्ये लाखो म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या ग्रामपंचायत पर्यंत बरोबर आहे. इकडे एवढा पैसा वायाला जातो, त्याचं सरकार लक्ष देत नाही. त्याचे लिकेजेस आहेत. जसं आपण एखादा ड्रम पाण्याने भरलं बुडामध्ये धावसं पडलेलं असतं, तर खूप धावसं पडले सिस्टम. सर त्याची हे बंद करून ज्या लोकांची खरंच गरज आहे, जसं या लोकांची गरज आहे शाळांसाठी, शाळा सुधारण्यासाठी, यांच्यावर आता तुम्हाला 50,000 रुपये पेमेंट दिल्याने काय फरक पडणार आहे? इकडचं जर सगळं भ्रष्टाचार रोखला कारण तुम्ही एका गावाला सुधारवणार आहे तिथं. तर अशा गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे एवढी सरकारला विनंती आहे. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखी आपल्या बरोबर वसती शाळेचे आणखी एक शिक्षक कांबळे सर आहेत. सर, आपण कुठल्या शाळेवर काम करत? नमस्कार, मी मोहन कांबळे. सध्या मी बदलेनं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा झरी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथे सेवेत कार्यरत आहे. त्यापूर्वी 2001 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक वसती शाळा 2001 ला महाराष्ट्र राज्य शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय आदरणीय नेते विलासराव देशमुख साहेब त्यांच्या जिल्ह्यातला मी आहे लातूर. 18 एप्रिल 2001 महाराष्ट्र शासनाने GR असा काढला की वाडी वस्ती तांडे दुर्गम भाग महाराष्ट्र राज्यातील वाडी वस्तीवर लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते. त्याच्यामध्ये विशेषतः मुलींची संख्या जास्त, मुलींची संख्या जास्त होती आणि दुर्गम आदिवासी भाग पाडे जिथे की कसलीच प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती. कायदा क्रमांक 42 संविधानाच्या आर्टिकल नुसार प्रत्येक बालकाला 6 ते 14 वयोगटातील शिक्षण देणं प्राथमिक शिक्षण ही शासनाची जबाबदारी होती. ही जबाबदारी 18 एप्रिल 2000च्या GR नुसार आमच्यावर टाकण्यात आली. आम्ही मानधन स्वरूपात 1,000 रुपयाच्या सुरुवातीला आमची नेमणूक केली आणि 2008 पर्यंत आम्ही मानधन. नेमणूक केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे शासनाने वाढवत समजा हे केलं होतं. सुरुवातीला किती वर्षासाठी? 1 वर्षासाठीच होती 10 महिन्याची. 8 वर्ष आम्ही काम केलं. म्हणजे प्रत्येक वर्षात 10 महिने आदेश. 2008 ला निम शिक्षक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्याच कार्यकाळामध्ये हा निर्णय झाला. तिथून पुन्हा आम्हाला DED ला बसवलं 8-9 मध्ये. DED 2014 सुरू केली. परंतु राज्यामधले जे महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो मुले शिक्षणापासून वंचित होते, दुर्लक्षित होते, अशा मुलांना आम्ही शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचं मोठं कार्य केले म्हणण्यापेक्षा शासनाला आम्ही एक दाखवून दिले की लाखो मुले शिक्षणामध्ये प्रवाहामध्ये आणले. तिथे शाळा उभ्या केल्या, रोपटे आम्ही लावले. त्याचं आज संगोपन मोठं वृक्षामध्ये झाले. तिथं आज एक शाळा आहे, अंगणवाडी आहे आणि 2 शिक्षक सेवेत कार्यरत आहेत.
आणि तिथले मुलं, तुम्ही जे आता प्रश्न विचारला की मुलं इंग्लिश स्कूलला वगैरे, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझे गेल्या वर्षी 18 ऑक्टोबरला बदली झाले. आजपर्यंत आता इथे तुम्ही गेलं तर तिथं माझं गावच ते आहे, मी तिथंच राहत होतो, तिथं सेवा देत होतो. आतापर्यंतच्या 25 वर्षाच्या नोकरीमध्ये माझ्या शाळेतून किंवा माझ्या वस्तीला की मूल इंग्लिश स्कूलला किंवा कसल्या CBS ला किंवा कसल्या शाळेला गेलेलं नाही. ती मी गुणवत्ता तिथं टिकून ठेवली होती आणि ती आता पण आहे, पुढं पण राहील. म्हणजे आम्हाला एकच सांगायचं की शासनाचे जे काही पूर्ण फ्लॅश पडेल किंवा आमचा एक खारीचा वाटा शिक्षणाचा सार्वत्रिक करण्यामध्ये हे जरूर आहे. परंतु आम्हाला शासनानं वंचित असं ठेवलं की मानधनावर 14 वर्षे राबवलं आणि आज मी तिला एक शिक्षक रिटायर होत चाललाय. त्यांच्या पोटापाण्याचा सगळे या जगामध्ये सगळे गोष्टीचं सोंग करता येते व आर्थिक गोष्टीचं किंवा पैसे सोंग करता येत नाही. 14 वर्ष आज शिक्षक म्हणून आम्हाला लेबल लागले आणि आज आमचे शिक्षक रिटायर झाले, त्याला 1 रुपयाचं शासनाने पेन्शन कसल्या स्वरूपातलं नाही. ते लोक आज एखाद्याच्या इथं रोजंदारीवर काम करतात. जनावर राग, ढोर राग, काही भाजीपाला विक, फळं विक किंवा कोणाच्या इथं रोजंदारीवर काम करणं ती सुद्धा मिळणार गेली. इतकं कठीण परिस्थिती किंवा हालाकीचं जीवन. पहिल्याचेच दिवस आम्हाला आणखीन आले. 14 वर्ष वनवासात गेले. 14ला काही लोक 17-18ला रिटायर झाले. 2-4 वर्ष पेन्शन वगैरे काहीच नाही. म्हणजे आज मी तिला एक नाही शासनाकडे काय आहे? आमची मुख्य मागणी अशी आहे की 2001 ची आमची सेवा कंटिन्यू धरून ग्राह्य धरून 2005 पूर्वीची आमची सेवा असल्यामुळे आम्हाला पेन्शनचे सर्व लाभ देण्यात यावे ही आमची प्रमुख आणि मुख्य मागणी शासनाकडे आहे आणि ही मागणी आमची कायदेशीर आहे. एवढीच आम्हाला एक मायबाप सरकारला विनंती आहे की शासन एक लोकांच्या हितासाठी काम करणार सरकार आहे. त्यातलाच एक घटक आम्ही शासनाला पुन्हा निवेदन, संप, मोर्चे करू विनंती वजा करत आहोत की आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला किंवा आम्ही केलेल्या कामाची सेवा 2005 पूर्वीची असल्यामुळे कायदेशीर असल्यामुळे आम्हाला ती सेवा काउंट करून जुनी पेन्शनचा लाभ देण्यात. तुमचं नागपूरमध्ये पण आंदोलन झालं होतं. हो, हिवाळ्या 6 दिवसाचं आमचं तिथं झालं. शासनाने तिथं आमच्या आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही किंवा आंदोलन होतो आणि आमची एकच मागणी आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत किंवा शिक्षण मंत्र्यांसोबत 14 ऑक्टोबर 2025 ला एक बैठक झाली. त्यामध्ये शिक्षण मंत्री स्वतः सकारात्मक बोलले. त्या बैठकीमध्ये शिक्षण सचिव 3, आमचे गावचे आमदार अभिमन्यू लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या माध्यमातूनच बैठक घडली. आम्ही सगळे पदाधिकारी तिथं होतो. त्यावेळेस शिक्षण मंत्री स्पष्ट असं सुचवले किंवा आम्ही याच्यावर चांगला सकारात्मक निर्णय घेऊ. आम्ही शिक्षण मंत्र्याच्या चांगल्या निर्णयाची किंवा मुख्यमंत्र्याच्या सकारात्मक निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्हाला इथे आंदोलन करावं किंवा मोबाईल इथं जाम करावं किंवा काहीतरी असं वेगळं करावं आम्हाला त्याच्यातली काही हौस नाही. कारण काय काही लोकांची इतक्या हालाकीची परिस्थिती आहे, त्यांना टिकटाला पैसे रिटायर झाले. एकतर शासन जोगं बी देत नाही आणि मोरं बी देत नाही. ते झाले स्वतःच. आमचे लेकर आज उघड्यावर आहेत. कोणाचे लेकर मुली शिक्षणाचे आहेत, लग्नाचे आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश की माणूस कशाचे बी ढोंग करू शकते, काही बी होऊ शकते. बरं पैशाचं ढोंग आणि सोंग काही करू शकत नाही किंवा करता येत नाही. आणि हे बुरजीपणाच्या मोठेपणा म्हणजेच आमचं रामाचं 14 वर्ष होऊन झालं, आमचं आता 24 वर्ष व्हायची आली तरी शासन आमच्याकडे दुर्लक्षित करते. वंचित पीडित घटक झाल्यासारखं झाले. आम्हाला शासनाच्या क्षेत्रात शिक्षक म्हणून काम केलेला माणूस आज स्वतःला वंचित समजायला लागलाय. कारण का शासनानं आम्हाला सन्मानपूर्वक जी काय आर्थिक लाभ द्यायला पाहिजे किंवा आमची जी सेवा करायला पाहिजे सरकारला तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं म्हटलं तर काय सांग? आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना आम्ही एक असं विनंती करतो की आम्ही देवाभाऊकडे असं एक आदरानं पाहतो की
अतिशय हुशार आणि अनुभवी मुख्यमंत्री म्हणून आताच्या ह्याच्यामध्ये धडाडीचा निर्णय घेणारे असा एक मुख्यमंत्री आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहतो. आणि आम्हाला एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊ आमचा नक्कीच विचार करू. आमची 2001 ची सेवा 100% काउंट करतील आणि धरतील. पुन्हा एकदा त्यांना अशी विनंती करतो की आमची त्वरित तात्काळ बैठक लावून हिच्यावर तोडगा काढावा आणि आमची 2001 ची सेवा